कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्याला खूप काही बोलायचं असतं, आपली बाजू मांडायची असते, समोरच्याला आपलं खरं काय आहे हे समजावून सांगायचं असतं. पण तरीही आपण शांत राहतो का? कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं आणि प्रत्येक व्यक्तीला आपलं सत्य समजावून सांगणंही गरजेचं नसतं. कधी कधी शांत राहणं हीच सर्वात मोठी ताकद असते. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशाच एक सुंदर विषयाबद्दल बोलणार आहोत. सायलेंट राहण्याची ताकद, शांत राहण्याची ताकद. शांत राहणं म्हणजे घाबरणं नाही. शांत राहणं म्हणजे आपल्याकडे उत्तर नाही असंही नाही. शांत राहणं म्हणजे आपल्या शब्दांवर, आपल्या भावनांवर आणि आपल्या प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता. आपण रोजच्या आयुष्यात अनेक लोकांना भेटतो. काही लोक आपल्याला समजून घेतात, काही लोक आपली साथ देतात, तर काही लोक असेही असतात जे आपल्याला जाणून बुजून चिडवतात, आपल्याबद्दल चुकीचं बोलतात, आपल्या चुका मोठ्या करून सांगतात. कधी कधी तर आपण केलेलं चांगलं कामसुद्धा ते चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी आपल्याला राग येतो, मनात विचार येतो, याला आत्ताच उत्तर द्यायला हवं, त्याला माझं खरं सांगायलाच हवं. मी गप्प बसलो तर लोक मला चुकीचं समजतील. पण इथंच मोठी चूक होते. आपण समोरच्याला उत्तर देताना आपली शांतता गमावतो. आणि काही लोकांना नेमकं हेच हवं असतं. त्यांना तुमचं नुकसान करायचं असतं. त्यांना फक्त तुमची प्रतिक्रिया पाहायची असते. तुम्ही रागावलात की त्यांना आनंद होतो. तुम्ही भांडलात की त्यांना विषय मिळतो. तुम्ही स्पष्टीकरण देत राहिलात की त्यांना तुमच्यावर नियंत्रण म्हणूनच कधी कधी समोरच्याला उत्तर न देणं हे जास्त महत्त्वाचं आहे. समजा एखाद्या व्यक्तीने तुमच्याबद्दल चुकीचं बोललं, तुम्ही लगेच त्याच्याशी वाद घालता, तो आणखी काही बोलेल, तुम्ही पुन्हा उत्तर द्याल, आणखी तो चिडवेल आणि पाहता पाहता ही छोटी गोष्ट मोठ्या भांडणात बदलते. पण त्याच परिस्थितीत तुम्ही शांत राहिला तर काय होईल? कदाचित काही वेळ लोक बोलतील, कदाचित काही जण तुमच्याबद्दल गैरसमजही करून घेतील, पण हळूहळू सत्य समोर येईल. कारण सत्याला सतत ओरडून स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. वेळ स्वतः सत्य समोर आणतो. आपण अनेकदा लोक काय म्हणतील याचा विचार खूप करतो. लोक मला काय समजतील, लोक माझ्याबद्दल काय बोलतील, लोकांना माझी बाजू कशी समजेल. पण खरंच सांगायचं झालं तर लोकांचं मत बदलत राहणार. आज ते तुमची स्तुती करतील, ते उद्या तुमच्यावर टीका करू शकतात. आज जे तुमच्यासोबत असतील तेच उद्या तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. म्हणून आपले संपूर्ण आयुष्य लोकांच्या मतानुसार जगण्यात अर्थ नाही. तुम्हाला स्वतःच्या मनात शांतता हवी असेल तर प्रत्येक मनाला प्रतिक्रिया देणं बंद करा. शांत राहण्याचा आणखीन एक फायदा आहे. तुम्हाला स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ मिळतो. रागाच्या क्षणी आपण अनेकदा असे शब्द बोलून जातो जे नंतर आपल्यालाच पश्चाताप होतो. एक क्षणाचा राग आणि त्यातून नातं तुटू शकतं. एक चुकीचा शब्द आणि वर्षानुवर्ष नातं खराब होऊ शकतं. म्हणून जेव्हा खूप राग येतो तेव्हा लगेच बोलण्याऐवजी थोडं थांबा, शांत व्हा, स्वतःला विचारा, जे बोलणार आहे त्याने परिस्थिती सुधारेल का? जर उत्तर नाही असेल तर शांत राहणं जास्त महत्त्वाचं आहे आणि जास्त चांगलंही आहे. कारण प्रत्येक लढाई जिंकणं आवश्यक नसतं. कधी लढाया टाळणं हेही शहाणपण असतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, सायलेंट राहणं म्हणजे अन्याय सहन करणं नाही. जर कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल, त्रास देत असेल किंवा तुमच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल तर विश्वासू व्यक्तीशी बोलणं आणि योग्य वेळी मदत घेणं महत्त्वाचंही आहे. शांतता म्हणजे चुकीसमोर कायम गप्प राहणं नाही. शांतता म्हणजे कुठे बोलायचं आणि कुठं दुर्लक्ष करायचं यातील फरक समजणं. आयुष्यात जसं जसं आपण मोठे होतो तसं तसं एक सत्य समजायला लागतं. आपल्याला प्रत्येक गोष्टीत स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. तुम्ही मेहनत करत असाल, तुम्हाला तुमच्या क्षमतेवर विश्वास असेल, तुम्ही योग्य मार्गावर असाल तर लोकांच्या बोलण्याकडे प्रत्येक वेळी लक्ष देण्याची गरज नाही. तुमचं काम बोलू द्या, तुमची प्रगती बोलू द्या,
तुमचं यशही बोलू द्या, कारण शब्दांपेक्षा कृतीचा जास्त मोठा आवाज असतो. आज कदाचित काही लोक तुम्हाला कमी समजतील, तुमच्यावर हसतील. काही लोक म्हणतील तुझ्याकडून हे होणार नाही. अशा वेळी त्यांच्याशी वाद घालू नका, त्यांना मोठ्या मोठ्या गोष्टी सांगू नका. फक्त शांतपणे स्वतःचं काम करत राहा. कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास नाही त्यांना पटवून देण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाणं जास्त महत्त्वाचं आहे. एक दिवस तुमची मेहनत दिसेल, एक दिवस तुमची प्रगती दिसेल आणि कदाचित त्याच लोकांना तुमचं कौतुक करावंसं वाटेल. पण तोपर्यंत तुम्ही थांबू नका. तुमचं लक्ष लोकांवर नसावं, तुमच्या ध्येयावर असावं. आणखीन एक सुंदर गोष्ट आहे शांततेमध्ये. शांत राहिल्यावर तुम्हाला लोकांना समजून घेता येतं. कारण जो सतत बोलत असतो तो इतरांचं ऐकू शकत नाही, पण जो शांत राहतो तो निरीक्षण करतो. कोण तुमचं खरंच सोबत आहे, कोण फक्त गरजेपुरतं तुमच्याशी बोलतं, कोण तुमच्या यशास आनंदी आहे, कोण तुमचं अपयशाची वाट बघतंय. हे शांत राहिल्यावर जास्त स्पष्ट दिसतं. म्हणून कधी कधी थोडं मागे व्हा. सगळ्यांना उत्तर देणं बंद करा. प्रत्येक चर्चेत सहभागी होणं बंद करा. प्रत्येक टीकेचं स्पष्टीकरण देणं बंद करा आणि स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्या. तुम्हाला जाणवेल शांतता तुमची ऊर्जा वाचवते आणि ही ऊर्जा तुम्ही स्वतःच्या स्वप्नांसाठी वापरू शकता. तुमच्या अभ्यासासाठी, तुमच्या कामासाठी, कुटुंबासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला घडवण्यासाठी. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी जिंकण्यासाठी बोलण्याची गरज नसते. कधी कधी शांत राहून पुढे जाणं हीच खरी जिंक असते. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात हे तुमच्या हातात नाही, पण त्या बोलण्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता हे पूर्णपणे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुम्हाला चिडवलं तर थांबा, एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, या व्यक्तीला उत्तर देणं माझ्यासाठी खरंच गरजेचं आहे का? जर उत्तर नाही असेल तर शांत राहा. तुमचा वेळ वाचवा, तुमची ऊर्जा वाचवा, तुमची मानसिक शांतताही वाचवा आणि तुमच्या ध्येयाकडे पुढे चला. कारण तुमच्या आयुष्याची दिशा लोकांच्या शब्दांनी नाही तर तुमच्या निर्णयांनी ठरते, तुमच्या मेहनतीनं ठरते. म्हणूनच लोकांना बोलू द्या. लोक गैरसमज करून घेतात, घेऊ द्या. लोक टीका करतात, करू द्या. तुम्ही मात्र शांतपणे मेहनत करत राहा. कारण एक दिवस तुम्हाला कोणालाही सिद्ध करण्याची गरज राहणार नाही. तुमचं कामच तुमची ओळख बनेल, तुमची प्रगती तुमचं उत्तर बनेल आणि तुमचं यशच तुमच्या शांततेची ताकद जगाला दाखवेल. शेवटी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही. शांत राहणं म्हणजे स्वतःला इतकं मजबूत बनवणं की प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देण्याची गरजच भासू नये. म्हणून शांत राहा, पण कमजोर बनू नका. शांत राहा, पण चुकीविरुद्ध योग्य वेळी आवाज उठवा. शांत राहा, पण तुमच्या स्वप्नासाठी मेहनत करत राहा. आणि सर्वात जास्त महत्त्वाचं, लोकांना उत्तर देण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य घडवण्यावर जास्त लक्ष द्या. कारण तुमचं आयुष्यच एक दिवस तुमच्या वतीने बोलेल. आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.